मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमगुणी मंगलम कुंदकुंदाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मतिसागरं वंदे चंद्रप्रभसागरं। जय बोलो देवादिदेव आदिनाथ भगवान की। आचार्य गुरुवर नेमिचंद्रमुनी महाराज की। आचार्य गुरु सकलकृति मुनि महाराज की। चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांती सागरजी मुनि महाराज की। मम दीक्षक आचार्य गुरु संत शिवराम आचार्य गुरु विद्यासागरजी मुनि महाराज की। शांतमूर्ति वत्सलतनगर आचार्य गुरु सन्मति सागरजी मुनि महाराज की। मम दीक्षा गुरु आचार्य गुरु चंद्रप्रभ सागरजी मुनि महाराज की। समस्त मुनि संघ की। भक्त्या प्रणम्य वीरं सर्वज्ञं सर्वजन्तुहितदक्षं कर्णानुयोगदीपं कुर्वे स्वान्तस्तमो विघातार्थं। जिनवानी माता की। पान नंबर 30 प्रश्न क्रमांक 108 कर्णानुग दीपिका। काल आपण पाहिलो की 5 स्थावर यांचं जास्तीत जास्त उत्कृष्ट आयु किती असतं। त्याच्यामध्ये पृथ्वीकायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक, वनस्पतिकायिक आदी ह्या जीवांचं वर्णन दिलं। त्याच्यामध्ये पृथ्वीकायिक याचं उत्कृष्ट आयुष्य 12,000 वर्ष, हे कठोर मृदू पृथ्वीकायिकचं 12,000 वर्ष, कठोर पृथ्वीचं 22,000 वर्ष, जलकायिक जीवाचं 7,000 वर्ष, तेजकायिक म्हणजे अग्निकायिक जीवाचं 3 दिवस 3 रात्र, वातकायिक म्हणजे वायुकायिक जीवांचं 3,000 वर्ष, वनस्पतिकायिक जीवाचं उत्कृष्ट आयुष्य 10,000 वर्ष, अशा प्रकारे 5 स्थावरांचं इथं वर्णन दिलेलं आहे। त्याच्यानंतर वनस्पतिकायिकमधील साधारण वनस्पतीचं वर्णन करत असताना निगोद राशि से निकल कर त्रस राशि में रहने का काल अधिक से अधिक कितना है। निगोद राशि म्हणजे वनस्पतिकायिक जीवातला एक भाग आहे। हो, त्या निगोद राशीतून त्रस पर्याय प्राप्त करणे अतिशय दुर्लभ आहे। आणि त्याचं उत्तर सांगत असताना परत सांगतात, त्रस राशि में रहने का अधिक से अधिक काल अधिक 2,000 सागर वर्ष तक है। मूलत बघायला गेलं तर पृथ्वीकायिकमधून जलकायिक, जलकायिकून पृथ्वी, जल, अग्नी, वायू, वनस्पती आदी हे स्थावर जीव आहेत। त्याच्यामध्ये निगोद पर्याय सुटणे अतिशय कठीण आहे। जसं तुम्ही घरामध्ये लाह्या आदी करता, काय करता? लाह्याला करत असताना तुम्ही ज्वारीचा असो किंवा राजगिरा आदी तव्यामध्ये, गरम तव्यामध्ये घालून तुम्ही भाजत असताना त्यावेळी ते फुगत असतं, उडत असतं। त्याला मग काय करता तुम्ही? वरने काहीतरी झाकता असं, ते झाकलेलं असून सुद्धा त्याच्यामधून पण एखादं धान्य उडून बाहेर पडतं। तसं निगोद राशी ह्या लह्याप्रमाणे आहे। जे त्याच्यामध्ये राहतंय ते त्याचं लाही होऊन ते राहतच आहे। परंतु त्रस पर्याय असा आहे की झाकलेला असून सुद्धा त्याच्यातून एखादा सुटून बाहेर पडतो।
कुठल्या तर पुण्यकर्माच्या उदयामुळं त्रस पर्याय मिळाल्यानंतर त्याच्यातून बाहेर येत होतं. तसं निगोद राशी हे अतिशय दुःखदायक आहे. त्याच्यातून त्रस पर्याय मिळणे अतिशय कठीण आहे. आणि त्रस राशीमध्ये सुद्धा आल्यानंतर जास्तीत जास्त एक जीव किती काळ राहू शकतो, तरी ते सांगत आहेत की त्रस राशि में रहने का अधिक से अधिक काल अधिक 2000 सागर वर्षे है. आता नरकामध्ये स्वर्गामध्ये 33 सागर आयुष्य सांगितलं नारकी जीवांचं देवांचं. तसंच मनुष्यामध्ये उत्कृष्ट आयुष्य 3 पल्ले. किती आहे? काय एक पूर्वकोटी 3 पल्ले. मनुष्यगतींची पूर्णता बघितलं तर 3 पल्य आयुष्य आहे. तिर्यांची गतीमध्ये पण तसंच झालं पाहिजे. कारण भोगभूमीतले जे तिर्यांचे आहे उत्कृष्ट भोगभूमीतील तर 3 पल्ले आयुष्य सांगितलं. आणि हे सगळं जरी गोळा केलं तर ह्याच्यामध्ये एकाच भावात हे धरायचं नाही. 2000 सागर अनेक भावामध्ये धरायला पाहिजे. नरकातून तिर्यांची गतीत आला किंवा मनुष्यगतीत आला, मनुष्यगतीतून चांगले परिणाम करून देवगतीमध्ये गेला, देवगतीतून परत पुन्हा मनुष्यगतीमध्ये आला. असे 4ही गतीमध्ये फिरत 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 जास्तीत जास्त जर का तो त्रस पर्यायामध्ये राहिला तर 2000 सागर पर्यंत एखादा जीव राहू शकतो. आता याच्यामध्ये निगोदाचे 2 भेद घेतलेत. आधी याच्या अगोदर विषय होऊन गेलेला आहे नित्य निगोद आणि इतर निगोद. नित्य निगोद हा पर्याय म्हणजे एखादा जीव अनादिकालापासून निगोद पर्यायामध्ये आहे, वर्तमानामध्ये आहे आणि भविष्यामध्ये पण राहणार आहे. त्याला नित्य निगोद म्हटलं. आणि इतर निगोद किंवा चतुर्निकाय निगोद म्हणजे एखादा जीव त्रस पर्याय प्राप्त केलेला आहे, परार्थाने परिणामाचं स्खलन झालं, संक्लेश परिणाम झाले तर निगोद पर्यायामध्ये जाऊन परत पुन्हा बाहेर येऊ शकतो. असं चतुर्निकाय किंवा इतर निगोदमध्ये सुद्धा जीव जाऊन बाहेर येऊ शकतो. म्हणून जास्तीत जास्त 2000 सागरपर्यंत त्रस पर्याय प्राप्त करू शकतो. आता प्रत्येक वेळेला एवढं 2000 सागरपर्यंत राहायलाच पाहिजे असा काही नियम नाही. 1000 किंवा 1 सागरपर्यंत सुद्धा राहून किंवा त्याच्यापेक्षा कमी काळसुद्धा राहून तो त्रस पर्यायामध्ये परत इतर निगोदमध्ये जाऊ शकतो, परत पुन्हा आणि त्रस पर्याय प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे निगोद राशीमध्ये राहून त्रस पर्यायामध्ये पण येऊ शकतो. त्याच्यानंतर परत एखादी प्रश्न विचारला कि योग किसे कहते हैं. बोलू नका फोनवर. दोन 2000 सागर नाही, 2 सागर. 2 सागर. जास्तीत जास्त देवगतीमध्ये 33 सागर आयुष्य आहे. 33 सागर, 33,000 नाही. देवगतीमध्ये उत्कृष्ट आयुष्य किंवा नरगतीमध्ये उत्कृष्ट आयुष्य 33 सागर आहे. आणि जगन आयुष्य देव असू दे किंवा नारकी असू दे 10,000 वर्ष आहे. आणि तसं इथं त्रस पर्यायचं उत्कृष्ट काल हे 2000 वर्ष आहे. 2000 सागर आहे. झालं आणि काय ठीक आहे. त्याच्यानंतर विचारलं इथं की योग किसे कहते है.
तर पुद्गल विपाकी शरीर नाम कर्म के उदय से मन वचन काय से युक्त जीव की कर्म ग्रहण करने का कारणभूत शक्ति को योग कहते हैं। अर्थात भाव योग कहते हैं। इस शक्ति के कारण आत्म प्रदेशों में जो परिस्पंदन उत्पन्न होता है उसे द्रव्य योग कहते हैं। आता इथं पुद्गल विपाकी शरीर नाम कर्म घेतलं। आता ही पुद्गल विपाकापासून पुद्गलापासून हे शरीर आधी बनलेलं आहे। मुख्य रूपानं 8 कर्म आहेत। त्याच्यामध्ये नामकर्मामध्ये जे काही 93 भेद आहेत ते जास्तीत जास्त शरीरासंबंधी जास्त आहेत। त्याच्यामधील पुद्गल विपाकाच्या अपेक्षेनं आता बघायला गेलं तर मन वचन काय हे तिन्ही सुद्धा पुद्गलाचाच भेद आहे। ह्या नामकर्माच्या उदयाने ह्या मन वचन कायाच्या संयोगाने ह्या जीवाने जे कर्म ग्रहण केलेलं आहे आणि त्या कर्म ग्रहण करायला कारणभूत राग द्वेष आदी हे निमित्त आहे। आणि या रागद्वेषाच्या निमित्तानं पुद्गल विपाकाच्या शक्तीच्या योगाने की मन वचन कायाच्या निमित्ताने म्हणजे रागद्वेष म्हणजेच भावयोग आणि या भावयोगाच्या निमित्तानं ही पुद्गलाला हा जीव ग्रहण केलेला आहे। नुसता पुद्गल कधीही येत नाही। तुम्ही पाहुण्याला बोलवल्या शेवट पाहुणे येतात का? आणि जर का बिन बोलवता पाहुण्याला तर तुम्ही त्याला किंमत देता का? बिन बोलाय मेहमान देत नाहीस। आणि ज्या पाहुण्यानं बोलवता तुम्ही त्याचं सन्मानपूर्वक त्यांना उच्चासन देता, आदर सन्मान करता। तसं राग द्वेषाच्या निमित्तानं तुम्ही कर्म आधी बांधून घेतलेला आहे। हां, एकदा असं पण होतं की द्वेषाच्या निमित्तानं तुम्ही वाईट कर्म बांधून घेतला, रागाच्या निमित्तानं चांगलं निमित्त बांधून घेतला। मग त्याच्या निमित्तानं काही वेळेला सुख मिळतं, काही वेळेला दुःख मिळतं। आणि या मनवचन कायेच्या निमित्तानं जे काही राग द्वेष आदी होत आहे त्याच्याच कारणामुळे ही आत्म्याचे जे स्परिस्पंदन म्हणजे जे हलनचलन आहे मनोवचन कायेमध्ये आणि याच्या निमित्तानंच हे द्रव्ययोग म्हणलेलं आहे। आणि अंतरंगामध्ये जे भावना आहेत त्याला भावयोग म्हटलं जातं। बाहेरंग रूपानं जे दिसतं, आता मन कसं बाहेर दिसतं म्हणणार तुम्ही? मनातल्या क्रिया बाहेर जरी दिसत नसल्या तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काय भावना आहे हे चेहऱ्यावर थोडंसं दिसून येतं। तुम्ही आरशात का बघतासा? चांगलं दिसतं का नाही? गोरा आहे काय काळा आहे? काय तोंडाला काय लागलेलं आहे का? हे तुम्ही आरशात बघतासा। परंतु ह्या जीवाचा आरसा म्हणजे हा चेहरा आहे। फेस म्हणजे चेहरा, बुक म्हणजे पुस्तक। आपल्या मनामध्ये जे भावना आहे हे चेहऱ्यावरनं ओळखलं जातं। आणि प्रत्येक वेळेला आत मनामध्ये काय चालू आहे काही वेळेला बाहेर काही जणांनी ओळखत पण नाही, काही जण ओळखतं पण। आणि याचं निर्मलतेचं प्रत्यक्ष रूपानं बघायला गेला तर लहान मुलांनी बघायचं तुम्ही। कुणाला? समोर लक्ष द्या। कुणाला बघायचं? लहान मुलाला।
का बरं लहान मुलाला सांगत आहे मी? त्याच्या मनामध्ये काय जरी भावना असली, त्याला भूक लागलं, तहान लागलं, भीती वाटली, आनंद झाला, किंवा त्याला काही वस्तू घेण्याची इच्छा आहे, कुठल्या तर पासून त्याला लांब जाण्याची इच्छा आहे, ते लहान मुलाकडे लगेच लक्षात येतं. कारण लहान मुलं देवाखालची फुलं म्हटलं जातं. ते मनामध्ये काय ठेवत नाही, परंतु जसं जसं मोठं होत जातं तसं तसं मनात एक, वचनात एक आणि कायेत एक कुटील परिणाम चालू होतात. आधी होती साधी भोळी, परत आली रंगाला, परत हात लावू दे अंगाला. कारण जसं लहानपणामध्ये हे गोष्ट आंबाडीची आहे. कशाची आहे? आंबाडी. ज्यावेळी आंबाडी कवळं असतं तर त्यावेळेला कसं पण त्याला ग्रहण करू शकता, तोडू शकता, भाजी करू शकता. जसं जसं मोठा होतं तसं त्याला काटे यायला चालू होतात. काय होतात? बारीक बारीक काटे यायला चालू होतात. परत मोठं होऊन ते निबार झाल्यानंतर जसं तुम्ही लहान असताना त्याला तोडू शकता, त्याला कसं पण घेऊ शकता, भाजी आधी करू शकता, तसं मोठं झाल्यानंतर त्याला हात लावून दाखवा, हां, काटे टोचतात. म्हणून निग्रंथ मुनी हे यथाजात रूप म्हटलं. काय म्हटलं? यथाजात रूप. यथाजात रूप हे लहान बालकाला ही उपमा दिल्या. कारण लहान बालकामध्ये मनाची, वचनाची आणि कायाची तिन्हीची सरळपणा असतं. एकता मनापेक्षा तिन्हीमध्ये कुटील भावना नसतं, एकसारखं असतं. ह्या प्रकारे नामकर्माच्या निमित्तानं द्रव्यमन झालेलं आहे. जे अष्टपाकुळीकृत जे हृदय म्हटलं जातं किंवा त्याच्यामध्ये असणारं मन हे द्रव्यमन आहे. वचन म्हणजे वचन हे सुद्धा एक पुद्गल आहे. पुद्गलाशिवाय काही नाही यात. जर का वचनाला जर का पुद्गल हे ग्रहण केलं नसता, पुद्गलामध्ये जर का मानला नसता, तर हे जे रेकॉर्डिंग होत आहे किंवा तुम्ही जे आवाज ऐकता असा, तर हे पुद्गलाच्या निमित्तानं जर का नसतं तर याच्यामध्ये काही रेकॉर्डिंग झालं नसतं. म्हणून हे पुद्गल आहे. आणि काय तर प्रत्यक्ष रूपाने दिसतंच. म्हणून मन वचन काय याच्यामध्ये हा जीवानी राग द्वेषाच्या निमित्तानं जे काही परिणाम केलेला आहे त्याला आत्मिक संप्रेषण म्हटलं जातं, स्परिस्पंदन म्हटलं जातं. त्याच्या हलचनानं योग निर्माण होतो. ह्या तिन्हीची एकत्रता म्हणजे योग आहे. परत पुढं विचारतात कि योग के कितने भेद हैं? योग के कितने भेद? उत्तर संक्षेप में योग के 3 भेद हैं. काय योग, वचन योग और मन योग. विस्तार से काय योग के 7 भेद है. औदारिक मिश्र काय योग, औदारिक काय योग, वैक्रिक काय योग, वैक्रिक मिश्र काय योग, आहारक मिश्र काय योग, आहारक काय योग और कर्मन काय योग. आता ह्या 7च आधी भेद पाहूया, त्याच्यानंतर पुढे बघूया. मूळ रूपानं 3 योग सांगितले. एक मनयोग, एक वचन योग आणि एक काय योग. आता याच्यामध्ये प्रथम काय योगाला इथं ग्रहण केलेलं आहे. त्या काय योगमध्ये हा जीव जन्माला येण्याच्या प्रथम समयी औदारिक मिश्र काय योग असतो. कोणता काय योग? औदारिक मिश्र काय योग. एक उदाहरण देतो तुम्हाला.
मनुष्य आणि तिर्यंच यांचं शरीर हे औदारिक कायोग आहे. कोणता आहे? औदारिक कायोग. आता एखादा जीव नरकामधून किंवा स्वर्गामधून त्यांचं शरीर हे वैक्रिक कायोग आहे. वैक्रिक कायोग एखादा नारकी किंवा देव सोडून विग्रह गतीमधून मनुष्य किंवा तिर्यंच गतीमध्ये आला. कार्बन कायोग सहित आणि इथं ज्या ठिकाणी जन्म घेणारा आहे त्या योनिभूत स्थानामध्ये जन्म घेण्याच्या प्रथम समयी पासून 6 पर्याप्ती त्याच्या चालू होतात. किती? 6 पर्याप्ती चालू होतात. आणि आहार, शरीर, इंद्रिय, श्वासोच्छ्वास, भाषा आणि मन या 6 पर्याप्तीसाठी त्याला जे योग्य लागणारे वातावरणामधून जे पुद्गल परमाणू आहे ते ग्रहण करत असताना ती मिश्र जी अवस्था आहे त्याला औदारिक मिश्र कायोग म्हणतात. काय म्हणतात? याचं विश्लेषण परत पुढं आहे सुद्धा, हे तर मी थोडक्यात सांगत आहे. त्याच्यानंतर ती 6 पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर त्याला औदारिक कायोग म्हणतात. काय म्हणतात? औदारिक कायोग. त्यानंतर पुढलं नाव आहे वैक्रिक मिश्र कायोग. आता हे वैक्रिक मिश्र कायोगमध्ये कसं घ्यायचं होता? जसं मी आता औदारिक शरीराचं सांगितलं तसं एखादा जीव आता देवमध्ये किंवा नारकीमध्ये, देवातून देव होऊ शकतो का? देवातून नारकी होऊ शकतो का? नारकीतून नारकी होऊ शकतं का? नाही. मग कुठून येणारा जीव? एक तर मनुष्य किंवा तिर्यंच. फक्त मनुष्य म्हणाय नाही, एक तर मनुष्य किंवा तिर्यंच. ह्या तिर्यंच गती किंवा मनुष्य गतीतून एखादे जीव देव किंवा नारकी होत असताना औदारिकमधून वैक्रिकमध्ये जात असताना, औदारिकमधून वैक्रिकमध्ये जात असताना, आता वैक्रिक मिश्र कायोगचं सांगत आहे उदाहरण. वैक्रिक मिश्र कायोग प्राप्त करत असताना पूर्व पर्याय सोडून पुढला पर्याय धारण करण्याच्या प्रथम समयापासून त्याच्या 6 पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत त्याचे जी शरीर पूर्ण होईपर्यंत त्याला वैक्रिक मिश्र कायोग म्हटलं जातं. आणि ज्यावेळी त्याची पूर्ण शरीर पर्याप्ती पूर्ण होते, 6 पर्याप्ती पूर्ण होतात, त्यावेळी वैक्रिक कायोग होतं. तसंच आता आहारक मिश्र कायोग. आता आहारक मिश्र कायोग म्हणजे काय? तुम्ही जे 2 टाईम जेवता, 3 टाईम जेवता, ह्याला आहारक म्हणतात का? मग काय म्हणायचं त्याला? भोजन. आहारक वृद्धी आहे. आहारक वृद्धीच्या माध्यमातून आहारक शरीर निर्माण होतं. आणि हे पण काही सर्व जीवांना होत नाही, हे मुनिराजांना होतं. आणि ते पण सर्व मुनींना होत नाही. 6व्या गुणस्थांमध्ये सुद्धा भरपूर मुनी आहेत, परंतु सर्व मुनींना होतं का? नाही. हां, ज्यांनी पूर्वभावामध्ये ज्यांनी आहारक नामकर्माचा ज्यांनी बंद बांधलेला आहे अशा जीवांनाच हे आहारक शरीर प्राप्त होतं. पूर्वभावामध्ये म्हणता मी, जसं तीर्थंकर प्रकृती 3 भव आधी त्याचं बंद बांधून घेऊ शकतो, तसं आहारक मिश्र कायोग एखादा मुनी 6व्या गुणस्थानामध्ये असताना त्यांच्या मनामध्ये एखादी तीर्थयात्रेला जायचं असेल किंवा मनामध्ये तत्वसंबंधी कोणती तरी गहन सिद्धांतांची जिज्ञासा उत्पन्न झाली असेल तर त्या मुनिराजांच्या मस्तकातून एक हात पांढरा शुभ्र धवल असा पुतळा बाहेर पडतो. आणि तो पुतळा
तीर्थयात्रेला जायचं असेल तर ज्या ठिकाणी तीर्थयात्रा त्यांची इच्छा आहे अशा ठिकाणी ते शरीर जाऊन परत पुन्हा त्या स्वशरीरामध्ये येतं. किंवा जिज्ञासा त्यांच्या मनामध्ये झाला असेल, शंका म्हणणार नाही, कारण तत्वासंबंधी शंका कधीच घेऊ शकत नाही, कारण निशंकित अंग राहणार नाही. म्हणून एखादी जिज्ञासा उत्पन्न झाली असेल तर आता इथं वर्तमानामध्ये घेऊया. आता इथं तीर्थंकर नाहीत, केवली नाहीत, श्रुत केवली नाहीत. भले इथे समजा एक थोडासा वेळ की चतुर्थकाल आहे. मग अशा वेळेला व जिज्ञासाचं समाधान करण्यासाठी त्या मुनिराजांच्या मस्तकातून तो पुतळा निघाला. मग ज्या ठिकाणी मग विदेश क्षेत्र असो किंवा ऐरावत क्षेत्र असो किंवा जे बाकीचे धातके खंड किंवा पुष्करार्ध द्वीपमध्ये केवली किंवा श्रुत केवली जर का तीर्थंकर आदी असतील तर त्यांच्याजवळ तो पुतळा जातो. त्यांच्या जिज्ञासाचं समाधान करून परत पुन्हा त्यांच्याकडे येऊन तो स्वशरीरामध्ये समावित होतो. त्यावेळेला त्यांचं जिज्ञासाचं समाधान होतं. ह्याला म्हणतात आहारक शरीर. आणि ते शरीर तयार होण्यासाठी जे पुद्गल परमाणू जे वातावरणातून ग्रहण केलं जातं त्याला आहारक मिश्र कायोग म्हटलं जातं. आणि असे हे 6 भेद झालेले आहेत. आणि कार्मन काय योग, कर्मना काय योग हे 8 कर्माच्या पिंडाला कार्मन कायोग म्हटलं जातं. आणि हे कार्मन कायोग अनादी कालापासून ह्या जीवाच्या पाठीमागं लागलेलं आहे. कार्मनचा दुसरा अर्थ असंही आहे की शरीराला कांती देणे, ऊर्जा देणे हे कार्मन कायोगचं कार्य आहे. तसंच वचन योग के 4 भेद है. सत्य वचन योग, असत्य वचन योग, उभय वचन योग, अनुभय वचन योग. अशा प्रकारे वचन योगाचे 4 भेद आहेत. तसेच मनाचेही 4 भेद आहेत. सत्य मनोयोग, असत्य मनोयोग, उभय मनोयोग, अनुभय मनोयोग. इस प्रकार सब मिलाकर 15 योग है. अशा प्रकारे सर्व काही मिळून 15 भेद आहेत. म्हणजे कायेचे 7, मनाचे 4 आणि वचनाचे 4. आता याच्यामध्ये वचन योगमध्ये सत्यवचन योग जे काही खरं बोलत आहे ते सत्यवचन योग आहे. थोडक्यात सांगत आहे, विस्तार याचं पुढं आहे. असत्यवचन योग म्हणजे आपण जे खोटं बोलतो त्याला असत्यवचन योग म्हणलं. उभय वचन योग म्हणजे सत्य असत्य दोन्ही मिश्रित वचन बोलणे, ह्याला उभय म्हटलं जातं, उभय वचन योग म्हणालं. आणि अनुभय वचन योगमध्ये खरं पण सांगत नाही, खोटं पण सांगत नाही, ह्याला अनुभय वचन योग म्हटलं जातं. याचा विस्तार पुढं पाहूया. तसंच मनोयोगामध्ये सत्य मनोयोग जे मनामध्ये खरं चिंतन चालू आहे, विचार चालू आहे ते सत्यवचन सत्य मनोयोग. मनामध्ये असत्याची भावना विचार आधी चालू आहे ते असत्य मनोयोग. सत्य असत्य संबंधी जे चिंतन चालू आहे ते उभय मनोयोग. आणि अनुभय मनोयोगमध्ये दोन्हीने रहित सत्य पण पूर्ण घेतलं नाही, असत्य पण पूर्ण घेतलं नाही. जसं तुम्ही आम्हाला निवेदन करता, आता परगावचे आलेले असतात, तिने म्हणतात की आमच्या गावाकडे या, आमच्या गावाकडे या. परंतु आम्ही प्रत्येक वेळेला काय म्हणतो, हां बघूया. आम्ही येतो पण म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही. कारण येतो म्हटलो आणि आम्हाला जर का याचं झालं नसलं तर
आम्ही खोटं बोलल्या लागत होते, आम्ही येत नाही म्हटलो आणि काही कारणानिमित्तानं त्याच मार्गाने गेलो, मग तिथं आलो तरीसुद्धा इथं निर्णय देत नाही. ह्याला अनुभय वचनयोगमध्ये घेतलं किंवा अनुभय मनयोगमध्ये घेतलं, खरं कुठलाही इथं निर्णय घेतलेला नाही. आता याचं विस्तारमध्ये पाहूया. औदारिक मिश्र का योग किसे कहते हैं? विग्रह गति के बाद मनुष्य अथवा तिरंज गति में जब तक शरीर पर्याप्ति पूर्ण नहीं होती है तब तक अर्थात अपर्याप्त अवस्था में उस जीव के कार्बन शरीर और औदारिक शरीर के निमित्त से आत्म प्रदेशों का जो परिस्पंदन होता है उसे औदारिक मिश्र का योग कहते हैं. मिश्र का योग. आता इथं काय घेतलेलं आहे, विग्रह गती के बाद म्हणजे विग्रह गती संपल्यानंतर, कारण जोपर्यंत विग्रह गतीमध्ये आहे तोपर्यंत शरीर पर्याप्ती आधी काही कार्य करत नाही. विग्रह गतीमध्ये जीव किती वेळ असतो? एक तासभर राहतो का? जास्तीत जास्त 4 समय, 3 पण नाही, 3 मोडा 4 समय जास्तीत जास्त राहू शकतो. आता याच्यावरून एक दुसरं एक उदाहरण सांगतो. काय, काल सुद्धा आचार्यशी उदाहरण थोडं सांगून गेले की कावळ्याचं उदाहरण दिले काल आचार्यशीने, की एखादा जीव मेला, त्याचं नैवेद्य शिवायला कावळ्याची वाट बघतो. काल उदाहरण दिलं ते काय लक्षात आहे काय? हां, मग कावळा शिवल का नाही वाट बघत बसतो. कावळा शिवला तर त्याचं मन समाधान झालं, नाहीतर नाही शिवला तर ते आत्मा भटकत राहतो, असं काही जणांचं मत आहे. आत्मा भटकत राहतो. परंतु तत्वार सूत्रामध्ये उमास्वामी आचार्यांनी सांगितलं, एक द्विन्वान आहारकः, एक त्रिन्वान आहारकः, म्हणजे एखादा जीव मरण पावल्यानंतर विग्रह गतीमध्ये जर का रुजू गतीने गेला, म्हणजे सरळ गेला, तर एका समयामध्ये जन्म घेऊ शकतो. एक मोडा घेऊन गेला 2 समय लागतं, 2 मोडे घेतला 3 समय लागतं, 3 मोडा घेतला 4 समय लागतं, आणि 4 मोडा घेतला 4 मोडा नसते काय? बरं, 3 मोडा 4 समय. आता समय म्हणजे किती? 1 तास नाही. आपल्या डोळ्याची पापणी झाकून उकडूस तर किती वेळ लागतं? 1 सेकंद, अर्धा सेकंद, अर्धा सेकंदपेक्षा पण कमी लागतं. हां बरोबर आहे. परंतु डोळ्याची पापणी झाकून उघडूस तर अतिशय सूक्ष्म वेळ लागतो. परंतु अरिहंत भगवंताने सांगितलं की त्याच्यामध्ये सुद्धा असंख्यात समय आहेत. किती? असंख्यात समय आहेत. त्याच्यामधील फक्त 4 समयामध्ये जास्तीत जास्त जीव हितलं आयुकाल संपल्यानंतर दुसऱ्या शरीरामध्ये पोचण्याचा मधला हा काळ विग्रह गतीचा सांगितला. हितलं आयुकाल संपल्यानंतर लगेच पुढलं आयुकर्माचं उद्या चालूच होतं. मग हितला आयुकाल संपल्यानंतर पुढलं शरीर प्राप्त करून घेण्याच्या अगोदर मधला जो अंतर आहे तो काळ म्हणजे विग्रहगती. आणि ह्या विग्रहगतीमध्ये त्याच्याकडं फक्त कार्बन पुद्गल पिंडाचंच तेवढं त्याकडं असतं,
अनादि संबंधेचं तेजस शरीर, तेजस आणि कार्बन शरीर. मग देवगतीमध्ये जाणार असेल तर वैकृतिक शरीराला धारण करणार, किंवा मनुष्य तिर्यंचे जरी शरीर धारण करणार असेल तर औदारिक शरीर धारण करणार. मग या विग्रह गती संपल्यानंतर मनुष्य गतीमध्ये किंवा तिर्यंची गतीमध्ये तिथं त्या योनिभूत स्थानामध्ये गेल्यानंतर त्या शरीर, ही जे शरीर आहे, आहार, शरीर, इंद्रिय, स्वाच्छ्वास, भाषा आणि मन, हे 6 पर्याप्त आहे. त्यातलं आहार, शरीर, इंद्रिय, स्वाच्छ्वास, भाषा, मन याच्यामधील आहार आणि शरीर ह्या 2 पर्याप्ती जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्याला पर्याप्त मानलं जात नाही. आणि त्याच्या अगोदरची अवस्था म्हणजे मिश्र अवस्था मानलं. मग या आहार, शरीर पर्याप्ती पूर्ण जोपर्यंत होत नाही तब तक अपर्याप्त अवस्थामध्ये उस जीव के कार्बन शरीर आणि औदारिक शरीर के निमित्त से, कार्बन शरीर आणि औदारिक शरीराच्या निमित्तानं जे आत्म्याच्या प्रदेशामध्ये जे परिस्पंदन म्हणजे हालचाल होत असतं त्याला औदारिक मिश्र कायोग म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? औदारिक मिश्र कायोग म्हटलं जातं. याच्यामध्ये काय अवघड आहे? काय कुणाला लक्षात आलं नाही त्यांनी हात वर करावे. काय लक्षात आलं त्यांनी हात वर करा. मग एका लक्षात आलं, बाकी कुणाला लक्षात आलं नाही. कुणाला लक्षात आलं त्यांनी हात वर करा म्हणल्यावर कोणा हात वर करत नाही. कोणाला लक्षात आलं नाही त्यांनी हात वर करा म्हणतात त्यांनी पण लक्षात हात वर करत नाही. म्हणजे इथं येऊन बसायचं, हजेरी लावायचं, जायचं. हजेरी लावून काही इथं रजिस्टर भरत नाही. तसंच पुढे सांगितलं औदारिक कायोग किसे कहते हैं? निवृत्ति पर्याप्त अवस्था के अंतर मुहूर्त बाद पर्याप्त हो जाने पर औदारिक शरीर के निमित्त से जो आत्म प्रदेशों का स्परिस्पंदन होता है उसे औदारिक कायोग कहते हैं. मनुष्य और तिर्यंच को पूरे जीवन भर औदारिक कायोग रहता है. यह विशेष है कि उस पर्याप्त के जीव के कभी मनयोग भी होता है, कभी वचन योग भी होता है. आणि कायोग तर कायमस्वरूपी आहे. कायोग कायमस्वरूपी आहे. कधी कधी मनयोग असतं, कधी वचन योग असतं. निवृत्ती पर्याप्त ह्याचा शब्दाचा जर का फोड केला, निवृत्ती अपर्याप्त अवस्था के अंतर्मुहूर्त बाद, म्हणजे या शब्दाचा अर्थ काय आहे, वाक्याचा अर्थ काय आहे? त्या जीवाला पर्याप्ती नामकर्माचा उदय आहे. त्या जीवाला पर्याप्ती नामकर्माचा उदय आहे, परंतु वर्तमानामध्ये त्याची पर्याप्ती अजून पूर्ण झालेली नाही, परंतु कालांतरानं पूर्ण करणार आहे. व्यवहारामध्ये उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर एखादा विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर आदी शिकत असतो, परंतु शिक्षण अजून पूर्ण झालेलं नाही. किंवा एखादा ब्रह्मचारी आहे, अजून पूर्णता होण्याच्या आधी डॉक्टर शिकत असेल तर ओ डॉक्टर इकडे या, इंजिनियर शिकत असेल तर ओ इंजिनियर इकडे या, किंवा ब्रह्मचारी असेल तर महाराज म्हणून बोलू जातं. परंतु तिने आहेत का त्यावेळी त्या अवस्थेमध्ये? नाहीत. परंतु वर्तमानामध्ये होणार आहे.
वर्तमानामध्ये हे भविष्यामध्ये तो होणार आहे, परंतु वर्तमानामध्ये ती पुढली पर्यायाची अपेक्षा धरून हे तर कथन केलेलं आहे. म्हणून निवृत्ती पर्याप्त अवस्था के अंतर्मुहूर्त बाद, म्हणजे निवृत्ती अपर्याप्त अवस्था पूर्ण झाल्यानंतर तो जीव नियमानं पर्याप्त होणार आहे. आणि पर्याप्त पूर्ण झाल्यानंतर औदारिक शरीर के निमित्त से, औदारिक शरीराच्या निमित्तानं जे आत्म्यामध्ये जे परिस्पंदन होतं जातं, मनाचे, वचनाचे, कायाचे, ह्या तिन्हीपैकी एक किंवा तिन्हीमध्ये, तसं एकावेळी एकच योग राहतं किंवा 2 योग असतं, त्याला औदारिक काययोग म्हटलं जातं. आणि औदारिक काययोग हे मात्र मनुष्य आणि तिर्यंच्यांनाच आहे. वैक्रिक म्हणजे देवनारकींना नाही. हा देवनारकी मनुष्यासारखा आकार रूप धारण करू शकतात, परंतु त्यांचं मूल शरीर हे वैक्रिक शरीरच मानलं जातं. मनुष्य और तिर्यंच को पूरे जीवनभर औदारिक कायोग रहता है. त्यांचं आयुष्य संपेपर्यंत हे औदारिक कायोगच असणार. यह विशेष है कि उस पर्याप्तक जीव के कभी मनयोग भी होता है. कधी कधी मनयोग सुद्धा असतं, कधी वचनयोग भी होत आहे, कधी वचनयोग सुद्धा असू शकतं. परंतु कुठल्या जीवाचं मनयोग आहे, कुठल्या जीवाचं वचनयोग आहे, हे आपण बाह्य दृष्टिकोनातून जाणू शकत नाही. हां, तुम्ही एक अंदाज लावू घेऊ शकता की शांत एखादं व्यक्ती बसलेला आहे, तर काहीतरी विचार करत आहे असं म्हणू शकतो. का डोळे झाकून बसल्यानंतर विचार करत आहे का झोपलेला आहे, हे अंदाज लावू घेऊ शकत नाही. नेमका आत विचार चालू आहे काय झोप आल्या, ते ज्याचं त्याला माहीत. मरणकंडिकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. सुरुवातीच्या काही गाथामध्ये पूर्वी राजे लोक धनुर्विद्येची परीक्षा किती आहे हे जाणून घेण्यासाठी एक परीक्षा घेतली जात होती. आता तुम्ही महाभारतमध्ये म्हणा किंवा अन्यत्र सुद्धा उदाहरण मिळतात त्याचं, की पाण्यामध्ये बघायचं आणि वर एखादं विशिष्ट असं चिन्ह, त्याला बाण मारायचं. आणि ते वरचं जे चिन्ह आहे काही वेळेला स्थिर पण असू शकतं किंवा काही वेळेला ते फिरत ही असू शकतं. त्याला दुसरं नाव आहे चंद्रवेद, नाव ही एक संज्ञा दिलेली आहे त्याला. चंद्रवेद का नाव दिलं आहे त्याला, कारण ते वर आहे आणि ते सहज फिरत आहे. एखाद्या वेळेला ते स्थिर राहू शकतं किंवा त्यालाही स्थिर मानून किंवा त्याची गती आधी पाहून त्याला वेधू शकतो. ते बाह्य दृष्टिकोनातून डोळ्यातून दिसू शकतं, परंतु जे अंतरंग जल्प म्हणजे विचार, अंतरंग जे मनातले विचार आहे हे कोणीही पकडू शकत नाही. म्हणजे या चंद्रवेदापेक्षाही अति चपळ किंवा माकडाचं मन हे चपळ मानलं जातं. एका समयामध्ये 3 लोकांचं परिभ्रमण करून येऊ शकतो, परंतु हे मन सहजतेनं सापडत नाही. दोघांनी काय घेतो म्हणजे एक 5 सप्ते पूर्ण. वैक्रिक काय मिश्र काय योग किसे कहते हैं. वैक्रिक गति के बाद विग्रह गति के बाद किती जागत आहे मी ते बघत आहे. विग्रह गति के बाद देवगति और नरक गति में अपर्याप्त अवस्था के अंतर्मुहूर्त पर्यंत
कार्बन शरीर और वैक्रिक शरीर के निमित्त से आत्म प्रदेशों का जो परिस्पंदन होता है उसे वैक्रिक मिश्र कायोग कहते हैं। आता इथं देवगतीमध्ये किंवा नरगतीमध्ये कोणता जीव जाऊ शकतो? देवातून देव होऊ शकतो का? नारकीत नारकी होऊ शकतो का? नाही. ह्या दोन्ही गतीमध्ये जायचं जर का असेल तर औदारिक शरीरवालाच जाऊ शकतो, मग ते भले मनुष्य असो किंवा तिरंज असो. मग एखादा जीव इथलं आयु पूर्ण करून विग्रहगतीमध्ये गेला आणि विग्रहगतीतून तिथल्या उपपादशयेच्या प्रथम समयापासून त्याचं शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत जे काही अंतर्मुहूर्त आहे त्या काळामध्ये देव नारकी त्याचे शरीर पर्याप्ती पूर्ण करूपर्यंत कार्बन काय शरीर आणि वैक्रिक शरीर याच्या निमित्तानं जे काही आत्म्याचे परिस्पंदन होत आहे, आत्म्यामध्ये जे प्रदेशामध्ये जे हलनचलन होत आहे त्याला वैक्रिक मिश्र कायोग म्हटलं जातं. आता इथं मनुष्य आणि तिरंज गतीमध्ये मागं विषय होऊन गेला आहे की गर्भज, अंडज, पोतज आदी भेद आहेत, परंतु देव आणि नारकींचं उपपादाशय आहे. त्यांनाच कुठल्या मनुष्यासारखं किंवा तिरंजासारखं स्त्री पुरुषाचं काय संबंध लागत नाही. विशिष्ट वातावरणातील पुद्गल परमाणूंना ग्रहण करून त्यांचे शरीर पूर्ण होत असतं आणि ह्या त्यांच्या पुण्यकर्माच्या निमित्तानं जे आत्म्याचे हलनचलन होतं आणि त्या हलनचलनाच्या निमित्तानं वातावरणातील विशिष्ट असं परमपुद्गल परमाणू आहेत, त्यांना ग्रहण करून त्याचं शरीर पूर्ण होत असतं. त्याला पूर्ण होईपर्यंत त्याला वैक्रिक मिश्र कायोग असं म्हटलं गेलेलं आहे. पुढे म्हणलेलं आहे की वैक्रिक कायोग किसे कहते हैं? पर्याप्त अवस्था में वैक्रिक शरीर के निमित्त से आत्म प्रदेशों में जो परिस्पंदन होता है उसे वैक्रिक कायोग कहते हैं. देव और नारकियों के पूरे जीवन भर वैक्रिक कायोग रहता है. कभी कभी वचन योग और मन योग भी होता है. जसं औदारिक कायोगमध्ये सांगितलं त्याच प्रकारे एखादा जीव देव किंवा नारकीमध्ये वैक्रिक शरीर धारण केला तर त्याचं आयुकाल पूर्ण होईपर्यंत त्या पर्यायामध्ये वैक्रिक कायोगच असणार आहे. आणि त्या वैक्रिक कायोगामध्ये जे आत्म्याच्या परिस्पंदनाच्या निमित्तानं काही वेळेला वचनयोगही असू शकतं, काही वेळेला मनयोगसुद्धा असू शकतं. सोपं आहे इथं. नहीं, इसका क्या भावना है? वचन योग यानी क्या होता है, जब आप बोलना चाहते हैं तभी आपका वचन योग है. वो बोलना मुंह से बोलना हो या मन से चिंतन करना हो,
हर समय आप मन में चिंतन करते हैं क्या? कोई भी कार्य हो, हर समय आप मन में कोई चिंतन करते हैं? कभी कभी सिर्फ काय योग रहता है, कभी वचन योग रहता है, कभी मन योग होता है। इसका भावना क्या क्या भाव है कि कभी कभी वचन, मुख से वचन बोलना होता है। हर समय आप बोलते हैं क्या? नहीं है। हर समय आपके मन में कोई विचार चालू होता है क्या? हर समय नहीं हो सकता। हर समय का यानी क्या है? कव्य को कितने आंखों दे? और ये भाई बुगुल, हे जे पापणे आदि जे आहे, हे कवळ्याला दोन आहेत, ये दो है, लेकिन अंतरंग में जो बुबुल है, जो आग की जो मध्य है शक्ति वाला, वो एक ही होता है। लेकिन कब दाएं में लेता है, कभी बाएं में लेता है, कि आपको समझ में आता है क्या? नहीं आता। वैसे ही आप कोई भी, अब यहाँ पर पढ़ाई देख रहे हैं, अब यहाँ पर अभी आप स्वाध्याय कर रहे हैं, लेकिन स्वाध्याय करते करते आपका ध्यान, अब कितना बजा, अब 5 बज गए, अभी हमें बाद में प्रतिक्रम करना है, अब बाद में हमें ये कार्य करना है। ये मन योग में दूसरी स्थान का विचार आ गया। शरीर का आप यहाँ तो है, कभी कभी मुख से भी बोलते हैं, ये कब परिवर्तन होता है ये अपने में समझ नहीं आता। इसलिए यहाँ पर ऐसा उदाहरण दिया है कि कभी वचन योग होता है, कभी काय योग होता है, कभी मन योग होता है। इसकी मात्रा बहुत कम हो सकती है, ये हम पहचान नहीं पाते। एक समय में एक ही योग रहेगा। काय योग तो हमेशा काय है, लेकिन काय से क्रिया, काय से क्रिया में। लेकिन वचन का आप हर समय बोल नहीं पाते, मन से आप हर समय कोई चिंतन नहीं कर सकते, हर समय करें। कभी कभी रुकावट भी होता है, कभी कभी स्थिर भी होता है, कभी कभी बहुत चलन भी होती है। इसलिए हर समय तीनों ही होते ऐसा नियम नहीं लगा सकते, इसमें परिवर्तन होता रहता है, वो बहुत सूक्ष्म है। इसलिए वैकृक काय योग देव और नारकियों के पूरे जीवन में वैकृक काय योग ही रहता है, क्योंकि औदारिक में जैसे विष्णु कुमार मुनिराज हैं, वैकृक वृद्धि प्राप्त के, वैकृक वृद्धि के माध्यम से उन्होंने काय को बड़ा किया, लेकिन वो वृद्धि है। मूल शरीर तो उनका औदारिक ही है। कौन सा है? औदारिक ही है। लेकिन वैकृक में, वैकृक वाला जीव औदारिक जैसा आकार रूप धारण कर सकता है, लेकिन उनका वैकृक नाम कर्म का ही उदय है चालू। आहारक, आता आहार का जो आदि विषय है उसको अभी बाद में क्लास में लिखते हैं, क्योंकि समय भी हुआ है ज़्यादा। यदर्थमात्रा पदवाक्यहीनं मया प्रमादादित किंचनोक्तं तन्मे क्षमित्वा विदधात देवी सरस्वती केवलबोधलब्धिं। बोधि समाधि परिणाम विशुद्धि सात्मोपलब्धि शिवसौख्य सिद्धि। चिंतामणिं चिन्तद्वस्तुदानि त्वां वन्द्यमानस्य नमास्तु देवी। नमो अरिहन्तानं, नमो सिद्धानं, नमो आयुर्यानं, नमो वज्रायानं, नमो सौवसानं। जय बोलो जिनवानी माता की।